सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला तेव्हा काँग्रेसचे प्रमुख 5 नेते उपस्थित होते। त्यानंतर कोणी काही बोलत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे। सांगलीत भाजपाला अप्रत्यक्षरित्या मदतीचा प्रयत्न केला जातोय। कुणाला व्यक्तिगत कारणासाठी ही मदत करायची आहे का, असा संशय खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त केला। सांगलीचा तिढा सुटला आहे। काँग्रेस सांगली लढते आहे। विशाल पाटील आमचे उमेदवार असतील असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे। यावर राऊत यांनी, नाना पटोले हे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी संयम राखूनच बोलावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे। ते म्हणाले, काँग्रेसकडून दिल्लीचे 5 नेते जागा वाटपासाठी उपस्थित होते। शरद पवार, जयंत पाटील आणि मी या बैठकीला होतो। त्यात जे काही ठरले त्यानुसार जागा वाटप झाले। त्यावर आता कोणी काय बोलत असेल तर मी व्यक्त होणार नाही। आमची तयारी आहे, एक पाऊल पुढे यायची। टायपिंग चाललंय। सांगलीची जागा 100% आम्हाला सुटली आहे। कोणाला तिकडे भाजपाला मदत करायची असेल व्यक्तिगत कारणाने अप्रत्यक्षपणे तर तो त्यांचा विषय आहे। त्यांना काही साध्य करायचे असेल तर त्यांनी तसे ते पाहावे। आम्हाला भाजपाला सर्व पातळ्यांवर पराभूत करायचेच आहे आणि आम्हाला असे वाटते की महाआघाडीतील घटक पक्षांनी जबाबदारीने आणि संयमाने बोलावे। लोकांच्या मनात जाणीवपूर्वक गोंधळ होईल असे वक्तव्य करू नये।